प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव सर्वांना प्रेमाने सलाम असो. बायबलानुसार विरोधकांसमोर कसे वागावे? प्रेम आणि प्रार्थना. येशू मसीहाने स्पष्टपणे शिकवले, जे तुमचे शत्रू आहेत त्यांना प्रेम करा, जे तुमचा तिरस्कार करतात त्यांचे उपकार करा, जे तुमचा छळ करतात त्यांसाठी प्रार्थना करा आणि जे तुमची निंदा करतात त्यांसाठी आशीर्वाद मागा. मत्ते 5:44. याचा अर्थ असा की आपल्या विरोधकांबद्दल द्वेष ठेवण्याऐवजी त्यांच्यासाठी प्रार्थना करणे हा ख्रिस्तीय मार्ग आहे. त्यांचे हृदय बदलण्यासाठी देवाला प्रार्थना करा. 2. शांतता आणि सौम्यता. बायबल सांगते की शक्य असल्यास आपल्याकडून होईल तेवढ्याने सर्व माणसांशी समेट राखावा. रोमकर 12:18. प्रभू येशू स्वतःही सतावण्यांसमोर शांत राहिले. जेव्हा त्याने तिरस्कार सहन केला तेव्हा त्याने परत तिरस्कार केला नाही. जेव्हा त्याला दुःख दिले गेले तेव्हा त्याने धमकी दिली नाही, तर न्याय करणाऱ्या देवावर तो सोपवून देत असे. 1 पेत्र 2:23. 3. चांगले वर्तन. आपले वर्तन इतके शुद्ध आणि चांगले असावे की विरोधकांना आपल्या चांगलेपणाबद्दल खोटे बोलता येणसे व्हावे. 1 पेत्र 2:12. वाईटाच्या जागी भले करण्याचा प्रयत्न करावा. हे पहा, कोणीही वाईटासाठी वाईटाने परत देऊ नये. नेहमी चांगल्याचा शोध घ्या. 1 थेसलनिककर्ता 5:15. 4. विवेक आणि सावधगिरी. येशू मसीहाने सांगितले, जेव्हा लोक तुमचा छळ करतील एका शहरातून दुसऱ्या शहरात पळा. मत्तई 10:23. याचा अर्थ असा की मूर्खपणी धोका पत्करण्याऐवजी विवेक वापरणे आवश्यक आहे. कधीकधी विरोधकांपासून दूर राहणे किंवा सुरक्षित राहणे हे शहाणपणाचे आहे. सतावणी सहन करणे आवश्यक नाही. 5. साक्षीदार म्हणून. विरोधकांसमोरचे आपले वर्तन हे ख्रिस्ताच्या प्रेमाची साक्ष देणारे असावे. आपल्या शब्दांनी नव्हे तर आपल्या कृतींनी आणि प्रेमाने देवाचे स्वरूप दाखवावे. सारांश. बायबलच्या शिकवणीनुसार मसीहाच्या विरोधकांसमोर वागण्याचा मार्ग म्हणजे प्रेम करणे आणि प्रार्थना करणे, शांत आणि सौम्य राहणे, आपले वर्तन शुद्ध ठेवणे, विवेक वापरणे आणि गरज पडल्यास सावध राहणे, आपल्या जीवनाद्वारे ख्रिस्ताची साक्ष देणे. हा मार्ग स्वाभाविक किंवा सोपा नाही, परंतु ख्रिस्ती विश्वासात हा देवाच्या अनुग्रहाने शक्य होतो.